नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहणार आहोत खूपच इंटरेस्टिंग आणि कमालीचा असा एपिसोड असणार आहे. आता प्रेक्षकांनो, इथे मात्र चक्क अनिका ती शहर सोडून गावात आली, कारण तिला पूर्णपणे खात्री पडली होती की काही जरी झालं ना तर रिश मात्र दुसरीकडे कुठेच जाणार नाही आणि तो ना त्या गावच्या मागे मागे गेला असावा. आणि तिला जे वाटलं होतं अगदी तिने सत्यासुद्धा उतरून दाखवले, कारण ज्यावेळेस ऋषी गावात आलेला आहे हे तिच्या डोक्यात आलं होतं त्यावेळेस तिला मात्र नंतर काही ना काहीतरी असा क्लू भेटत गेला आणि मग मात्र तिने निश्चय केला, काही जरी झालं ना तरी आपण आता त्या कमी टमीच्या गावी जायचंच आणि खरंच तिथे रिश आहे का नाही ते बघायचंच. कारण मला तर चांगलंच माहिती रिश मात्र तिथून कुठेही जाणार नाही. आता प्रेक्षकांनो, खरंच तुम्हाला काय वाटतंय? ज्यावेळेस इकडे अनिका आणि ऋषी या दोघांची भेट झाली ना ती मात्र अनिका आता कधी म्हणजे कधीच विसरणार नाही. आणि त्यामुळे आता नयनतारा आणि ऋषी या दोघांच्या नात्यामध्ये मात्र खूप मोठी वादाची ठिणगी सुद्धा पडणार आहे. आणि या सगळ्यांना मात्र कारणीभूत असणार आहे तो म्हणजे रोहित. आता प्रेक्षकांनो, यातच अनिका सुद्धा आगीत तेल ओतण्याचं काम करणारच आहे. कारण ज्यावेळेस आता अनिकाने ऋषीचा अवतार बघितलेला असतो तेव्हा खरंच ती त्याला ओळखूही शकली नाही. कारण ज्यावेळेस इकडे ऋषीने सायकलवरून जाताना म्हणजेच दूध घेऊन जात असताना इकडे चिखल वगैरे अनिकाच्या अंगावरती उडवलेला आहे तेव्हा अनिकाला मात्र ओळखायला आलं नाही. आणि ती मात्र मोठमोठ्याने त्याला ओरडत असते, आता ना तुला मी धडा शिकवते चांगला. पण तिच्या मागे मागे बरोबर मागावर येते आणि समोर बघते तर काय ऋषी, बापरे. प्रेक्षकांनो, इथे ऋषीची मात्र खूपच वाईट अवस्था झाली आहे. आणि हे बघून तर अनिकाला खूप मोठा धक्का बसलाय. ऋष, अरे काय हे अवतार आणि काय करून ठेवलंय स्वतःचं. त्यावरती ऋषी मात्र तिला समजावू लागते, अनिका तू कशाला आलीस इकडे आणि मुळात म्हणजे तुझं इथे काही काम होतं का. तेव्हा मात्र अनिका त्याला आता गप्प करते, ऋषी तू आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत मुंबईला यायचंस. अरे बघ ना, स्वतःकडे बघ, तू काय होतास आणि काय झालंयस आता. आणि हे सगळं कोणामुळे? त्या गावछापमुळे ना. त्या गावछापला ना तुम्ही असं सहजासहजी सोडणार नाही. आता इकडे प्रेक्षकांनो, इथे ऋषी मात्र तिला शांत बसवतो. म्हणस तो अनिका, एकतर ना मी इथे माझ्या मर्जीने आलो आहे आणि इथून जाणारसुद्धा मी माझ्याच मर्जीने. त्यामुळे तू हे आता हे करतेस ना इथे येऊन राडे वगैरे, हे बंद करायचं. हे काय आपण मुंबईत नाहीत आता, आपण इथे दुसऱ्याच्या गावी आलो आहे. त्यामुळे तू जरा शांत आणि हळू आवाजात बोललीस ना तर खूप बरं होईल. यावेळेस मात्र अनिका म्हणते, रीश अरे मी तुला किती मिस केलं. आणि मुळात म्हणजे खरंच तू चल ना. अरे नयनतारा आंटी त्या तर एवढ्या टेन्शनमध्ये आल्यात. खरंच त्यांना खूप आश्चर्य म्हणजे खूप काळजी वाटते रे तुझी. आणि तू त्यांचा फोनही रिसीव करत नाहीस. तुला इथे नेटवर्कही नाही, म्हणजे तुझा फोनही लागत नाही. काय चाललंय नक्की? आणि स्वतःच्या आईला एवढा त्रास देतं का रे कोणी? आणि मुळात म्हणजे तू माझ्यासाठी नाही पण नयनतारा आंटीसाठी तरी तू चलणार रे. पण प्रेक्षकांनो, खरंच आता इथेच मालिकेमध्ये खूपच अनपेक्षित असं वळण येणार आहे. प्रेक्षकांनो, शेवटी मात्र सगळ्या प्रेक्षकांच्या मनासारखं होणार आहे. खरंच इथे ऋषी आणि कमळी दोघंही फायनली मुंबईला जायला तयार होणार आहेत. पण यामागे मात्र खूप मोठी स्टोरी असणार आहे. हे सगळं आपण पुढे पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रेक्षकांनो, इथे मात्र ज्यावेळी आता सरूचा खरा चेहरा इकडे ऋषीला समजलाय, ते म्हणजे साधना मावशी आणि ही कमळीची आई दोघे एकच आहेत. पण यावरून मात्र कमळी ती मात्र भयंकर चिडली. तिला समजत नाही का आई एवढं माझ्याशी वाईट का वागली. आणि मुळात म्हणजे अगं किती मी तुम्हाला भेटण्यासाठी आसुसले होते. खरंच मला समजत नव्हतं काय करू कसं करू. फक्त आणि फक्त तुझ्या खुशीत झोपण्यासाठी, तुझ्या मांडीवर डोकं ठेवण्यासाठी. पण माझ्या इतक्या जवळ असून सुद्धा तुला कधीच वाटलं नाही का गं एकदा एकदा प्रेमाने जवळ घेऊन सगळं सांगून टाकावं, मी समजून घेतलं असतं. पण नाही, तुम्ही मात्र मला पूर्णपणे अंधारात ठेवलं या सगळ्यांमुळे. आणि वरतून तुम्ही माझ्याकडून अपेक्षा करताय आणखीन. आणि ऋषी सर तुम्हीसुद्धा, तुम्हालाही सगळं माहीत होतं. आता प्रेक्षकांनो, इकडे ऋषी आणि सरू या दोघांचा मात्र चांगलाच बँड वाजलाय आता. कारण कमळी मात्र खूप जास्त संतापली, कारण तिच्याशी खोटं बोललेलं तिला अजिबात आवडत नाही. आणि इथे इथे तर तेच झाले. आता प्रेक्षकांनो, मालिकेत खूपच मोठा टर्निंग पॉईंट येणार आहे. इथे ज्यावेळेस इकडे आता कमळी आणि ऋषी या दोघांना एक खरे सत्य समजले
त्यावेळेस खरंच कमळी नक्की यामागे काय आहे? कशामुळे आईने आपल्यापासून लपवून ठेवलं असेल? खरंच यामागे काही भूतकाळातले प्रश्न तर नसतील ना? हे सगळं सगळं शोधून तर काढणारच आहेत. पण त्यातली त्यात इथे कामिनी मात्र प्रेक्षकांनो खरंच बापरे! इकडे बिचाऱ्या आजोबांची ती अवस्था करून ठेवली. हे सगळं तिने केलंय आणि वरतून एवढं मात्र असं दाखवते की खरंच मला दादाची किती काळजी वाटते. आणि मुळात म्हणजे ज्या कोणी हे सगळं केलं असेल ना, त्याला अजिबात म्हणजे अजिबात सोडायचं नाही. वहिनी खरंच मला बघवत नाही गं. आता प्रेक्षकांनो हे सगळं अन्नपूर्णा आजींच्या लक्षात येते. पण काय करणार, प्रत्येक वेळेस तिला धुडकावून लावत असतात. पण नाही, इथे मात्र आता प्रेक्षकांनो इकडे ही कामिनी म्हणत असते, म्हातारे म्हातारे, अगं बघ ना, तुझ्या डोळ्यासमोर तुझ्या नवऱ्याची काय अवस्था केली. आणि तुझं जास्त शहाणपणा करायलीस ना, तर तुझं सुद्धा कार्यक्रम करायला मला वेळ नाही लागणार. आता प्रेक्षकांनो खरंच कामिनी मात्र खूपच विचित्र प्रकारची बाई आहे. कारण प्रत्येक वेळेस तिला काही ना काहीतरी कारस्थान करायचंच असतं. आणि आता सुद्धा बिचाऱ्या आजोबांची खूप जास्त तिने ही दशा करून ठेवलेली असते. आता या सगळ्यांचा सोक्षमोक्ष ते लावणारे कोण? ती म्हणजे कमळीच. आता कमळी येईपर्यंत कामिनी मात्र इकडे चांगलेच डाव खेळती आणि मुळात म्हणजे सगळं स्वतःहून घडवती आणि ब्लेम मात्र तिसऱ्याच कोणावर तरी टाकती. तर अनिका मात्र आता या कामिनीवरती ओरडून चक्क ऋषीला भेटण्यासाठी निघाली होती. तिला माहीत होतं ऋषी हा त्या कमळीकडेच गेलाय, त्यामुळे थेट तिकडे निघाली. रस्त्यातच ऋषी आणि तिची एक वेगळ्याच अवस्थेत भेट होते. आणि जेव्हा ऋषीचा हे अवतार बघून अनिकाला धक्का बसतोय, तिला तरी समजत नाही खरंच हा माझा ऋषी आहे का? हे कसलं काय अवतार करून ठेवलाय? आता प्रेक्षकांनो यामुळे मात्र ऋषी तिला सांगू लागतोय की काही जरी झालं ना, तरी मी काही इथून आताच येणार नाही, त्यामुळे तुला जावं तर लागणारच आहे. आणि इकडे राहायला वगैरे सगळी अजिबात सोयी नाही, त्यामुळे तू प्लीज जा. आणि मुळात म्हणजे मला जेव्हा यायचं आहे ना, तेव्हा मग बरोबर येणार आहे. आणि मुळात तू जाऊन आईला सगळं सांग. अगं खरंच ती काळजीत असेल ना. तेव्हा अनिका मात्र सगळा प्रकार त्याला सांगते, कशा पद्धतीने तुझी सतत काळजी करत असतात. अरे खरंच म्हणजे तू तिकडे यावंस म्हणून नाही म्हणत, पण खरंच तू एकदा आंटींना फोन करून बघ ना, खरंच खूप जास्त हॅपी होतील त्या. आता प्रेक्षकांनो इकडे ऋषीच्या डोक्यात कुठेतरी भीतीसुद्धा असते. त्याला समजत नाही खरंच या सगळ्यावरती आईच काय प्रतिक्रिया असेल. खरंच आई मला यात सपोर्ट करेन का? मुळात म्हणजे आईला कमळीचा एवढा तिरस्कार आहे आणि त्यात मी तिच्या घरी राहतोय म्हणल्याच्या नंतर खरंच खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आता प्रेक्षकांनो या सगळ्यांमुळे मात्र खूप मोठा राडा तर होणारच आहे. पण प्रेक्षकांनो आता ऋषी मात्र इथे छोट्या छोट्या मुलांना शिकवायला घेतो आणि ती मुलं मात्र खूप मोठं होण्याचं स्वप्न पाहत असतात. काय जरी झालं ना, तरी आम्ही सुद्धा कमळीताईसारखं शिकणार आहे. आणि ती आता शहरात गेली ना, खूप जास्त शिकणार आहे, खूप मोठी होणार आहे. आणि आमच्यासाठी ती शाळा मात्र गावातच उपलब्ध करून देणार आहे. हे सगळं मात्र लांबून कमळी ऐकत असते. तिला तिची चुकीची जाणीव होते आणि कशा पद्धतीने आपल्या शिक्षणाची आपली या गावाला आजूबाजूच्या गावांना किती गरज आहे हे मात्र तिला समजतं. त्यामुळे कमळी आता चक्क निर्णय घेते, काही जरी झालं ना, तरी मी आता मुंबईसनी जाणार आणि तिथे माझं सपान पूर्ण करूनच राहणार. ऋषीला सुद्धा खूप जास्त आनंद झालेला असतो. पण इथे प्रेक्षकांनो आता ऋषीला तर आनंद झालाय. आनंदाच्या भरात कमळी, ऋषी आणि निंगी तिघेही आता इकडे मुंबईला निघून आलेत. पण खरंच आता यांच्याबरोबर सरूसुद्धा येणार का? काय ट्विस्ट असेल? तुम्हाला काय वाटतंय? खरंच सरू आली तर पुढे खूप मोठा धमाकासुद्धा होऊ शकतो. आता प्रेक्षकांनो यातच इकडे मात्र चक्क आजोबा हळूहळू शुद्धीवर यायला लागलेत आणि आजोबांच्या मात्र सगळं लक्षात यायला लागले. कशा पद्धतीने कामिनीने आपल्याला ढकलून दिलं, धक्का दिला. आता या सगळ्यांमुळे आजोबाची स्मरणशक्ती सगळे व्यवस्थित झाले. पण आता या सगळ्यामध्ये कामिनी कशा पद्धतीने पुरती अडकून जाणार आहे आणि कशा पद्धतीने आजोबांना ढकलणारी दुसरी तिसरी कोण नाही तरी कामिनी, हे जेव्हा समजेल ना, तेव्हा मात्र खूप विचित्र असा एपिसोड असणार आहे. प्रेक्षकांनो मुळात म्हणजे खरंच इकडे आजोबांना ढकलणाऱ्या या कामिनीला आता काय शिक्षा होणार आहे, कशा पद्धतीने आजोबा मात्र या कामिनीचं नाव घेणार आहेत. आणि दुसरीकडे या अनिकाला मात्र गावी जाऊन आता पश्चाताप व्हायला लागलाय. कारण ऋषी तिला कसलाही भाव देत नाही
आणि कमळी सतत त्याच्या जवळ असते, त्यामुळे खूप इरिटेट झालेली असते. आणि का आता प्रेक्षकांनो, या सगळ्यांमुळे पुढे नक्की काय होणार आहे, काय घडणार आहे आणि मुळात म्हणजे कशा पद्धतीने इकडे या कामिनीचं कारस्थान अन्नपूर्णा आजींच्या समोर येणार आहे आणि अन्नपूर्णा आजींनासुद्धा आता इथे सरूचा आवाज ओळखता येणार आहे. त्यामुळे मालिकेत खूप मोठा ट्विस्ट तर असणार आहे. त्यासाठी चॅनलशी कनेक्ट राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.